यावर्षी कडक गाराणे घालतो बघ. रोटाचे सगळे सामान आणले मरे. आणखी कोणाचे गाराणे घालायचे नाही ना? बाबुलकेचे विसरलोच मरे. हय देवा वाठाऱ्या, दरवर्षाप्रमाण कमलाकांत आणि त्याचे कुटुंब हे रोट तुका घालता. देवा त्याच्या कामाधंद्याकडे तसेच आरोग्याकडे लक्ष असू दे. त्याचा धंदो थंड पडलेला आहे, तो धंदो जोरात चालू दे अशी मागणी तुझ्याकडे करता. त्याचा पूत सदा चांगला शिकला आहे, पण त्याला बरी नोकरी मिळाली नाही. तेव्हा तुझी कृपादृष्टी त्याच्यावर असू दे, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत त्याचे 2चे 4 हात होऊ दे. तसेच देवा कमलाकांताचा धाकटो भाऊ बाबुलगाव रमेश हाय बाबुलगाव उर्फ रमेश ह्याच्या चढवाचे लग्न अमेरिकेच्या बायल्या चढ्याकडे झाले असा. तेव्हा या नव्या जोडप्याक सुखी दर रे देवा. चल लवकर चल, उशीर झाला. जेनीनं उठवलं नसतं तर झोपूनच राहिलो असतो. रात्री जेवणाला खूप उशीर झाला. शाकोती बरी रुचिक झाली होती. जिल्ले नाही अजून. जागरण जागरण रात्री अख्खी बाटली संपवली तू. तू मोठं काहीतरी आहे. धर, लावून धर. हाव गेलेल्या निस्त्यात धरल्या माझ्या मिश्यात, पाडपडाच्या निस्त्याचे सोड माझ्या मिश्याचे. हाव गेलो नुसत्या. अरे देवा, जाळ फाटणार. तातू ये लवकर, जाळ सोडवूया. तातू हा बरो बेस जावं हाडलो मरे. हय देव बरे करो मिस्त्री. बाबुल गो आयलो रे बायच्यान. काय खबर ना अजून. फोन येत जाल्यार म्हजो रेकात दी बाबुलग्याक. बरे बरे.
चहा केलाय, मातशी तापव आणि घे. तातू, बाबुलको काका वेदू आणि तिच्या नवऱ्याला घेऊन गोव्याला येतोय. केन्ना? ते माहित नाही. काकाचा फोन आला होता, तुझ्याकडे बोलायचंय त्याला. असे लाव, फोन लाव त्याला. आत्ता फोन लागणार नाही त्याला, विमानात असेल तो. उद्या सकाळी 8:30ला फोन करायला सांगितलंय. बाबुलगो तो कधी येऊ शकतो. अरे देवा. सदा, पहिले घर जागेवर घालूया. हो. सदा, 8:30 झाले रे. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काका, तातूला फोन देतो. हा काका. हॅलो बाबुल घ्या. हा तातू. तुम्ही सगळे बरे आहे ना? हो हो एकदम. अरे विमान लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही, सगळे बरे आहेत. कधी पोचले मुंबईला? रात्री 1:30 वाजता. हॅलो बाबुल घ्या. तुम्ही येणार म्हणून रातभर काम करून घर साफ केलं. अच्छा. सदाने पास्ता, चीज, बटर, हलवो, तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू आणल्या. आणखी काय करायचं असेल तर सांग. त्याचसाठी मी तुला फोन करत होतो. मला माहीतच होतं तू नको ते काहीतरी करशील. काहीतरी? अरे इतक्या वर्षाने तू घरी येणार आहेस, ते पण जावयाला घेऊन. आता त्याला इथं. तातू, आम्ही घरी राहायला येणार नाही. हं? वेदिकाने हॉटेल बुक केलंय. मनाला लावून घेऊ नकोस. तुम्हाला त्रास झाला असता. शिवाय जावई फॉरेनर, त्यालाही अडचण झाली असती. पण एक दिवस तरी आम्ही घरी राहायला येऊ. तातू, तुझ्याकडे एक काम होतं. सांग. आपल्या देवळातल्या भटाला कळव की आम्ही परवा 10:30 वाजता देवदर्शनाला येणार. आणि त्याचा फोन नंबर आजच मला पाठव. आज रात्रीच्या विमानाने आम्ही गोव्याला येऊ. उद्या सकाळी फोन करीन. बरे. सदा, आज कामावरून जरा लवकर घरी ये. बरं. वहिनी आणि वेदूसाठी साड्या. भायल्या साड्या आणूया. थोड्या महाग असतात पण चांगल्या असतात. भाईल्या? लुईजा माना दुबईवरून यायची तेव्हा बायल्या साड्या आणायची. तुझी आई आणि गावातल्या सगळ्या बायका ह्या साड्या विकत घ्यायच्या. तातू, साड्या इंडियातच बनतात. इथूनच सगळ्या साड्या बाहेर गावी जातात. लुईजा माना तुम्हाला फसवत होती. साड्या आणि ठरल्याप्रमाणे इतर सगळं मी बघेन. एक केक आणूया. मारियाच्या मुलीच्या काजराक नवऱ्या ओकलेने केक कापला होता. वेदूचं नवरो बायलो नो रे. बरी आयडिया तातू. सकाळीच ऑर्डर करतो. अरे तातू, कसा आहेस? बरं आहे. ताजे आहे. काय काम होतं? वस्तू करून पाहिजे. सून आणतोयस का रे? जाऊई. जावई? अरे बाबुलगाच्या चेडवाचे लग्न झाले नो रे. अशे, तू गेला होता ना लग्नाला? बाबुलग्यान सगळी तयारी केली होती, पण माझ्याकडे पासापोर्ट नव्हती म्हणून गेलो नाही. अशे, बरं काय करूया? तूच सांग मरे. जाऊई आणि चेडवाक नजरेक पडेल अशी वस्तू कर. चेडवाला बांगड्या आणि जावयाला मास्कोत. बरे. पैसे किती होणार? दोन्ही वस्तू मिळून 80,000 850 होईल. काही कमी होईल का? बरे, तुझ्यासाठी 850 कमी करतो. 80च दे. देव बरे करू. हे घे 20,000. 4 दिवसाने वस्तू घ्यायला येतो. तातू, वाईट मानू नकोस, पण उधार द्यायला होणार नाही. हा, वस्तू घ्यायला येईन त्याच दिवशी बाकीचे पैसे देईन. हा. वस्तू मात्र बऱ्या व्हायला पाहिजे. ते माझ्यावर सोडतो.
हा तातू, येताना मिळाली तर मुड्डोशाची गाथण घेऊन यो रे. बरे बरे. तातू, तातू, एवढ्या रात्री हे काय करतोयस तू? काय झालं? वेदू आणि तिच्या नवऱ्याला सोन्याच्या वस्तू करायला दिल्या आहेत. पैसे कमी पडत आहेत. याच्यातल्या वस्तू विकल्या तर पाहिजे तेवढे पैसे मिळेल. तातू, आईची आठवण ती. आपल्या घराण्यातलं पहिलं लग्न. वेदू एकटीच देऊ, तिच्यासाठी किती आपण कमी पडतायत? अरे मला सांगणार नाहीस तर आणखीन कोणाला सांगणार तू? मी बघतो काय होत असेल तर. 60,000. परत जेवण, मंडप आणि इतर कामासाठी आणखी 20,000 लागतील. माझ्याकडे बँकेत 20,000 रुपये आहेत. ऑफिसमधून 30,000 पर्यंत लोन मिळेल. बाकी उरतायत 30,000. झाले, उतरव कोळशावरून. येता. हा बरे. सदा बाहेर ये. बाबुलग्याक फोन करूया. तातू, घे लागला. हॅलो बाबुलग्या. तातू रे. अरे तुझ्या आवडीचे पानके केले आहेत. गरम गरम पाठवतो. हॉटेलचा पत्ता दे. तू कशाला त्रास करून घेतोय? तुला अरे सांगितलं ना, कसला रे त्रास. तू पत्ता दे. 5 मिनिटांना आम्ही फिरायला निघतोय. हॉटेलवर परत कधी येणार माहिती नाही. तुझी खेप वाया जाईल. बाबुलग्या, तुला आवडतात म्हणून हे पानके केले आहेत. हॉटेलवर तुझ्या नावावर ठेवतो. परत आल्यावर खा. पत्ता सांग. बरं, हॉटेलची डिटेल्स सदाला पाठवतो. आणि तातू, एरवा आम्ही दुपारी घरी येऊ आणि रात्री जेवूनच डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ. बरे. बाबुलग्या, हां. तुमच्यासाठी एरवा छोटासा कार्यक्रम ठेवतो. अंगणात मंडप घालतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना आमंत्रण देतो. तातू, कशाला एवढ्या उठाठेवी करतोस? अरे वेदूचं लग्न आपल्या कुटुंबाचं पहिलं कार्य. बाहेर लग्न झालं म्हणून कुणाला आमंत्रण दिलं नाही. एवढं तरी करूया. बरं, तुला पाहिजे ते कर. बाबुलगो हॉटेलचा पत्ता देणार आहे. पानके नेऊन दे. बरं. ठरवल्याप्रमाणे सगळ्यांना आमंत्रण दिलं. फक्त मिस्त्री घरी नव्हते. त्याच्या बायकोला सांगितलं. उद्या 3:30 वाजता काका काकी येणार.
त्याच्या अगोदर सगळी तयारी झाली पाहिजे. सगळी तयारी झाली आहे. फक्त उद्या वेळेवर जेवण बनवलं की झालं. हो. तातू जाऊया ना. हो हो आलो. चल. हांव गेलोलो कुल्ल्याक धरले माझ्या कुल्याक पाड पडो त्या कुल्ल्याचे सोड माझ्या कुल्याचे. बाबुलग्याक कुल्ल्याचे शेकशेके अजूनही आवडटा न्हू. वालोर बाबुलग्याक. त्याच्यासारखो मोठो मनीस गावात ना. खूप शिकलो, मोठी नोकरी. पुण्याच्या भटाच्या चेडवाकडे लग्न झालो. चेडवाक अमेरिकेक शिकवले व जावई पण तिकडचा जाणला. बाबुलगो खूप हुशार आणि नशीबवान. शिकून झाल्याबरोबर लगेच त्याला नोकरी मिळाली. भाऊने काम केलं होतं. एक पैसा घेतला नव्हता. पहिला पगार झाल्याबरोबर पेढे आणि शेवट्याची गाथण घेऊन गेलो होतो. आज सदाला नोकरीला लावायला लाखो रुपये मागतात. किती लाख रे? 5 लाख आहेत तुझ्याकडे? 5च? 1 2 3 4 5 6. याच्यातल्या 5 लाखेच्या कुल्ल्या दे, झाले 5 लाख. बाबुलक्याक सांग बरे. छे, आजपर्यंत कधीच त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत. पैसे नाही रे. वेदूला बोलून सदाला अमेरिकेत नोकरी बघ म्हणून सांग. हे मात्र चांगलं सुचवलंस तू. बाबुलगो नाही बोलणार नाही. सदासाठी काही करेल तो. उद्याच बोलतो त्याच्याकडे. सांभाळून, चटका बसेल. हा इथे वरती. हो. दादा हा, तुम्ही बसा. हा. रुचिक झाला वहिनी. अडीच वाजले, अजून झालं नाही. हे बघ, झालं सगळं. काका काकी चला लवकर तयार होऊन या. तातू तू पण चल. यो मिस्त्री, बरे केले ओनेला घेऊन आलास ते. वालोर बाबुलग्याक आमच्या गावान बायलो जावं याडपाक तो पयलो मनीस. तातू तयारी बरी जानत केल्या. यो बसा. लाडू शेव सगळे हाडून दवरला. बाटलो थंड झाल्या मराय. अजून आले नाही काका? ना. आठवण आहे ना? सगळ्यात आधी सदाच्या नोकरीबद्दल बोल. हो हो. चल गो या आमका आईस्क्रीम खाऊक मेळटली. केक अरे भाऊ तू
इथे कसं काय? तातू माझा शेजारी. हा, घर शोधायला त्रास झाला नाही ना? नाही, तिट्यावर चौकशी केली. बाबुलगो दुसऱ्या गाडीने येतोय का? नाही, त्यांना मुंबईला जावं लागेल. इथेच यायला सगळे निघाले होते, तेव्हाच त्यांना ऑफिसातनं फोन आला. लवकरात लवकर मुंबईला पोचायला सांगितलं. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली उद्या येतो म्हणून, पण ते ऐकले नाही. तसेच एअरपोर्टला गेले. खूप मोठा माणूस आहे, त्याच्याशिवाय काम होत नसेल. तू त्याला कसं ओळखतो? एवढे दिवस मीच त्यांना घेऊन फिरत होतो. आत्ताच्या आत्ता विमानतळावर जा आणि हे बाबुल घ्यायला दे. सदा तू पण जा त्याच्या बरोबर. विमानात चढला असेल तो आता. आता त्याला भेटायला मिळणार नाही. खेप वाया जाईल. मोठ्या माणसाला कधी काय काम येईल ते सांगू शकत नाही. बरं, निघतो मी. उपाशी चाललास? काहीतरी खाऊन घे. मला आणखीन एक भाडं आहे. पहिलंच उशीर झालाय. बरं आता. बरं भाऊ, चल मी पण येतो. बरं. अरे वाटेत खा. असंच पाठवलं म्हणून बाबुल गेला कळलं तर त्याला वाईट वाटेल. बरं. लहानपणापासून मी या भावांना बघतो. बाबुल गेला शिकवायला तातूनं हाडाची काढं केली. बाबुलगो पण हे विसरला नाही. अजूनही मोठ्या भावाला विचारल्याशिवाय तो कुठलंच काम करत नाही. खूप प्रेम आणि विश्वास आहे त्यांचा त्याच्यावर.